अंतर्गत वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ रहाटणी पिंपळे सौदागर यांनी 3 दिवसांपूर्वी आपल्या शाळेने प्रश्नमंजुषा संविधानावर आधारित घेतली होती आणि त्याचे रिझल्ट पण आता आलेले आहेत। त्याचा तुमचा गुणगौरव पण आज होणार आहे। त्याचबरोबर आपण आज संविधान दिन साजरा करणार आहोत। संविधान को पढ़कर मानवता को जाने, संविधान को पढ़कर मानवता को जाने, अधिकारों के साथ जुड़े कर्तव्यों को पहचानो, अधिकारों के साथ जुड़े कर्तव्यों को पहचानो। आपल्या भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनेच खऱ्या अर्थाने इथे लोकशाहीची स्थापना झाली आहे। सर्वश्रेष्ठ समजले जाणारे आपले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। 2015 पासून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून अधिकृतपणे साजरा करत आलो आहोत आणि आज त्यासाठीच आपण इथे जमलेलो आहोत। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान लिहिलं त्यांच्या प्रतिमेला आपण माल्यार्पण करून त्यांना सन्मानित करत आहोत। माननीय श्री पेशरम सर यांच्या हस्ते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री भोयर सर यांना घटनेच्या 5 प्रती भेट म्हणून देण्यात येत आहेत। सर्व विद्यार्थ्यांनी 30 टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे। वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ रहाटणी पिंपळे सौदागर व तसेच अण्णा साहेब नगर विद्यालय त्यांच्या साहित्य विद्यमाने या ठिकाणी आपण असा आगळावेगळा कार्यक्रम करतो आहे। तर सर्वप्रथम उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक सिद्धार्थ जाधव सर, तसेच कार्यालय शाळेचे उद्घाटक व मुख्याध्यापक माननीय भोयर सर व विचारपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, तसेच लाडके उद्याचे भावी देशाचे आधारस्तंभ असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, यांना सर्वांना मानाचा नमस्कार आणि जय भीम। या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे जी ज्येष्ठ मंडळी आहे आणि त्या ज्येष्ठ मंडळीकडे काही काम नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे जी वेळ आहे त्या वेळेचा कसा उपयोग करता येईल हा उद्देश ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून करण्यात येत आहे।
घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी इयत्ता 8वी क. तुम्हा सर्वांना आणि उपस्थितांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे वर्ष भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष मानलं जातं. कारण आपलं संविधान देशाला अर्पण करून 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजे भारतीय संविधान ही देशाच्या दृष्टीने किंवा देशासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. सर्वांना नमस्कार, जय भीम. आज आपण संविधान दिनानिमित्त जमलो आहोत. आपण सर्वांनी परीक्षा दिली, संविधानाच्या विषयीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या आणि जवळपास 600 विद्यार्थी यामध्ये भाग घेतले. मला असं लक्षात आलं, जवळपास 75% आपल्या मुलांच्या घरी संविधानाची प्रत आहे. पण संविधानाची प्रत असल्यानंतर त्यातल्या तरतुदीची माहिती काही नाही आणि ती केवळ बांधून कुठेतरी कपाटात ठेवली आहे. असं तर नाही झालं की संविधान कुठे कुठे उपयोगाला येतं, आपल्याला किती फायदा होतो, दैनंदिन जीवनात संविधानाचा काय उपयोग होतो. तर महत्वाचं आहे की आपल्या मूलभूत अधिकाराचं रक्षण हे संविधान करतं. मूलभूत अधिकार म्हणजे तुम्हाला जर शिकायचं असेल आणि शिकायला कुणी शिक्षणासाठी अडथळा आणत असेल तर तुम्हाला न्यायालयात एक साधं पत्र पाठवून न्यायालयाला विचारता येते की मला शिकायचं आहे आणि मला घरचे किंवा बाकीचे लोक त्रास देत आहेत, शिकायचे आहे. तर हे संविधान तुम्हाला मदत करणार आहे. सगळ्यांचं मार्गदर्शन पण बोलणं चालू असतानाच अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे शत्रुघ्न बापू कांटे यांचं आगमन झालं होतं. तरी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन माननीय पुरुषोत्तम गाणार सरांनी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करते. 3 गाण्यांच्या गजरात स्वागत करायचे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या भारताचं संविधान 1949 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 त्याच्यावरती अंतिम प्रक्रिया पार होऊन 26 जानेवारी 1950 ते आपल्या देशामध्ये लागू करण्यात आलं. असं अमृत महोत्सव वर्ष आपण संपूर्ण देशभरात महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अपेक्षेखाली संपूर्ण जगाला एक लोकशाही मार्ग कसा असला पाहिजे हे संविधानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी दिलेलं आहे. सर्वप्रथम मी सगळ्यांना संविधान दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आज घर घर संविधान या चांगल्या अशा कार्यक्रमाचं आयोजन खरं तर करणार सर आणि उपस्थित त्यामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आमचे मुख्याध्यापक भोयर सर असतील. या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून जे आहेत ते आदरणीय सिद्धार्थी जाधव साहेब आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे आहेत ते आदरणीय रमेशजी बिरवाडी साहेब आहेत.
उपस्थितमध्ये आमचे राष्ट्रीय शिक्षक संघाचे ठाण्याचे मुळे साहेब आहेत, माझे मित्र सिटी प्रायव्हेट स्कूलचे अध्यक्ष अरविंद सावंत सर आहेत, उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर, समोर बसलेले सर्वच बंधू आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, खरं तर ज्या वेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली या संविधानाची रचना झाली, 18 पगड जातीचा देश, अनेक धर्माचे लोक याच्यामध्ये राहतात, पण हे राहायचं असताना संपूर्ण भारतामध्ये एकच संविधान सगळ्यांना मान्य करावं लागेल, एवढ्या चांगल्या प्रकारे खरं तर संविधानाची मांडणी, त्या अंतर्गत जे बनवलेले कायदे ते आज सगळेच आपण त्याचा त्या अनुषंगाने खरं आपण बघत असतो. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक या क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्यात दृष्ट्या आपण संविधानाप्रमाणे करत असतो. संविधानाचे जे हक्क आपले दिलेत त्यावेळेस ते खूप महत्वाचे आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं की 3 पार्टमध्ये खरं संविधान विभागले गेलेले आहे. त्याच्यामध्ये मूळ म्हणजे तुमचं स्वातंत्र्य. तुमच्या स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला विचार करू शकता, त्याचा वेगळा विचार करू शकता, धर्म करू शकता, एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झालेलं संविधान हे आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं. तर दुसरा पार्ट म्हणजे समता. समता म्हणजे जाती, धर्म, भाषा, लिंग यांचा फरक प्रत्येकाचा वेगळा आहे, पण तो सगळा समान हक्काने आहे. म्हणजे असं दुसऱ्या पार्टमध्ये असं डिवाइड केलेलं आहे. तिसऱ्या पार्टमध्ये म्हणजे बंधुता. म्हणजे आपण जी शपथ घेतली, आज तुम्ही सगळ्यांनी शपथ घेतली असेल की भारताचं संविधान म्हणून जे त्यांनी म्हटलं की आम्ही लोक, म्हणजे मी पणा कुठंच नाही, जे कोणी असेल ते आम्ही सर्वजण. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये ज्या वेळेस तुम्ही आता शपथ घेतली असेल त्याच्यामध्ये भारताचे एक सर्वभौम हा एक महत्वाचा शब्द आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व एक संघ आहोत म्हणून त्याच्यामध्ये बंधुता हा विषय खूप महत्वाचा आहे. बंधुता म्हणजे काय? परस्पर सन्मान, एकजूट, राष्ट्रीय एकमता, अशा खूप गोष्टी संविधानाने आपल्याला दिल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या पाठीवरती आपलं संविधानाला खूप महत्व आहे. लोकांनी लोकांसाठी चालवले राज्य म्हणजे ती लोकशाही. की लोकशाही म्हणजे आपलं संविधान. आणि हे कोणी दिलं आपल्याला? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे चांगलं वरदान दिलेलं आहे. म्हणून हा भारत देश आजही एक संध आहे, एक विचाराने चालतो आहे. आणि आज 75 वर्ष पूर्ण झाले. अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करत असताना आजही घरासर आम्ही शहरामध्ये एक भारतीय जनता पार्टी म्हणून आणि प्रत्येकाला विनंती केली की आपण संविधानाचं वाचन बऱ्याच ठिकाणी केले. साधारण शहरामध्ये 120 ठिकाणी आज आपण कार्यक्रम केले. सकाळपासून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असतो, कारण हे सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तुम्ही एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन वीर संभाजी नागरिकांनी केलं की मुलांमध्ये तुम्ही तो कार्यक्रम केला. दरवर्षीप्रमाणे आपण फक्त आपलेच जे काही ज्येष्ठ नागरिक तो नागरिकांना बोलतो, पण यांच्यापर्यंत संविधान केलं पाहिजे. संविधान म्हणजे काय हे यांना कळलं पाहिजे. एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन सर आपण केलं आणि ज्येष्ठांनी संघालाही मला खूप धन्यवाद देतो की आमच्याकडे बोलवलं. आणि मुळातच हे बोलवायचं कारण म्हणजे संविधान, लोकशाही तो अधिकार सगळ्यांना दिला आहे. म्हणून तुम्ही या व्यासपीठावरती कुणालाही बोलू शकता, कुणाचाही सन्मान करू शकता. त्यामुळे कोण मोठा कोण छोटा असा कधीच मानव देतो नसतो. अधिक न बोलता पुन्हा एकदा मी या 75व्या आपल्या संविधान दिनाच्या अमृतोत्सवाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि देखील थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय संविधान, जय भीम. मित्रांनो, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट मला दिसतो. आता हा शेवटचा की नाही. आता या शेवटच्या सणामध्ये ना 2 फायदे असतात की
बोलायचं हे ठरवता येतं. आणि दुसरी गोष्ट असते की आधीच्या वक्त्याने आपलं काम एकदम सोपं केलेलं असतं. आपण जे जे काही ठरवून आलेलं असतं आपण बोलायचं त्यातलं बहुतांश तुमच्यापर्यंत आधी पोचलेलं असतं. सो आजच्या या कार्यक्रमासाठी विचारमंचावर उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य भोयर सर, संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ या संघाचे अध्यक्ष दिवसकर, त्यांचे सचिव, त्यांच्या सगळ्यांची नावं घेण्यात वेळ झाली पण इथल्या विचारमंचावरील सर्व सन्माननीय. आज आपण खरं तर एक मोठा राष्ट्रीय सण जल्लोषात साजरा करायला, जे काही तुमच्या समोर मांडलं जात आहे त्यांची तुम्हाला आवश्यकता आहे काय असा अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील आणि ते तुमच्या वयाला साजेसे आहेत. त्याबद्दल अभिनंदन. आता मला प्रश्न पडला आहे की ठीक आहे, मी तयारी केली आहे, त्या अनुषंगाने मला बोलायचं आहे की नाही. कारण सकाळी साधारणपणे 12:30-1 वाजता तुम्ही इथे आलेला आहात. गेले 2 तास खाली बसलेले आहात तुम्ही, आमच्यासारखे तुमचीवर नाही. आणि या सगळ्या परिस्थितीत तुमची मानसिकता काही ऐकण्याची आहे का, तर त्याचं सरळ उत्तर नाही आहे. पण यू शुड लिसन मी. अँड व्हाय यू शुड लिसन मी की आत्ता तुम्ही जे इथे बसला, आत्ता तुम्ही हे सगळं स्वातंत्र्य उपभोगताय. मगाशी कांबळे, खान, जाधव, अमुक तमुक अशा विविध मुलांनी बक्षीस घेतली आणि आपापल्या जागेवर बसले. ते केवळ 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 या संविधानामुळे. आजचं तुमचं सगळी बुद्धिमत्ता, सगळं स्वातंत्र्य, तुमचं सगळं असणं हे या संविधानामुळे आहे. अन्यथा कुठेतरी पंतोजींची शाळा चालली असती, कुठे तिथे एखादं गुरुकुल असतं, त्या गुरुकुलात ठराविक वर्णाची मुलं गेली असती आणि तुमच्यापर्यंत शिक्षण नावाची जे वाघिणीचं दूध आहे त्याचा एक थेंब सुद्धा तुम्हाला पाहायला सुद्धा मिळाला. मग ही मस्ती कुठून आली? आज प्रश्न असा आहे की वाय वी आर सेलिब्रेटिंग दिस? आर वी रिअली सिरियस फॉर दिस? आपण हे सगळं साजरं करताना सिरियस आहोत का, की केवळ की शासनाने हे सांगितलेलं आहे की सगळीकडे संविधान साजरा झाला पाहिजे मग साजरा करूया, असं असेल तर तुम्ही दुर्दैवी आहात. असं असेल तर तुम्ही विचार करणारी अत्यंत दुर्दैवी पिढी आहे. मित्रांनो, तुम्हाला मी जागरूक करू इच्छितो की स्वातंत्र्य तुम्हाला ऐकलं मिळालं, पण स्वातंत्र्य फुकट नाही मिळालं. या स्वातंत्र्याची फळं आपण टाकतोय तर स्वातंत्र्याचा रोजच्या लाखो लोकांच्या रक्ताच्या सिंचनाने आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. लाखो हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहेत. हे कोणी पगारी नोकर नव्हते. आज जे पगारी नोकर आहेत ते सुद्धा आपलं काम किती प्रामाणिकपणे करतात. मी पण एक पगारी नोकर होतो. एका विशिष्ट जाणीवेने मी समाजामुक्त झालो आणि समाजात परत आलो. तर हे जे स्वातंत्र्य तुम्हाला दिलं गेलं ते अनेकांच्या रक्ताच्या सिंचनाने आहे. अनेकांच्या हुतात्म्यावर आपण उभे आहोत याची जाणीव तुम्हाला ठेवली पाहिजे. कारण असं की आता तुम्ही ज्या सामाजिक परिस्थितीत आहात ती परिस्थिती तुम्हाला विनाशाकडे घेऊन चाललेली आहे. आज संविधान दिन आहे, तर सगळ्या इथे जमलेले माझे विद्यार्थी मित्रांना आणि जमलेले माझे सर्व ज्येष्ठ नागरिक गावात बसलेले विद्यार्थी गावात बसलेले सगळ्या संविधान दिनाच्या सदिच्छा देतो तुम्हाला. आणि मी काही जास्त बोलणार नाही, कारण आपल्या सगळे जे आपले जे वक्ते आहेत मुख्य वक्ते त्याच्यामध्ये तुम्हाला संविधानाबद्दल चांगली माहिती दिलेली आहे. तर ती तुम्ही विचारपूर्वक तुम्ही
लक्षात घ्या, कारण काय तर संविधानामध्ये आपण आपल्याला जे काही म्हणजे अधिकार मिळालेले आहेत तर ते फक्त संविधानाला मिळालेले आहेत. तुम्हाला जो शिक्षणाचा अधिकार आहे तो सुद्धा संविधान मिळालेला आहे. आणि संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट घेऊन आपल्याला हा संविधान खूप सुंदर असा संविधान दिलेला आहे की जो जगातील सगळ्यात मोठा लिखित संविधान आहे, ज्याच्यामध्ये 395 कलम आणि 12 परिशिष्ट आहेत. देशामध्ये दुसरा एवढा मोठा संविधान नाही. आणि या संविधानामुळे जसे आपल्याला आपले काही अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला काही आपले जे काही म्हणजे कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत. तर आपण आपल्या त्या संविधानामध्ये आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. आणि संविधानाप्रमाणे आपण त्यांच्या संविधानामध्ये काय म्हणजे न्याय म्हणजे आपला जो देश चालतो तो कशामुळे चालतो, संविधानामुळे चालतो. संविधानामध्ये काय जे नियम दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपली राज्यघटना आपण सगळे जे चालतो त्या संविधानामुळे. म्हणून आपण संविधानाचं संरक्षण सुद्धा आपण आपल्याला करता आला पाहिजे. तर सगळ्यात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्ही जी परीक्षा घेतली संविधानाचे तुम्ही खूप सुंदर सर्वांना चांगले मार्क्स सुद्धा मिळाले, तर सगळ्यांचे अभिनंदन. आणि आम्ही हा तुमच्या शाळेमध्ये हा जो कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे तो आम्ही पुढे सुद्धा अशाच दुसऱ्या शाळेमध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत संविधान कसं म्हणजे पोहोचेल त्याचा आम्ही आमच्या संघटनांनी प्रयत्न करू. इथे एवढा बोलतो आणि आज परत तुम्हाला संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथे संपवतो. जय भीम.